क्रमांक 5195. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 5195 सुधारित उत्तर छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा प्रश्न गेले 2 अधिवेशनं मी लक्षवेधीच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केल्या होत्या. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे ते मी आपल्याला पहिलं सांगतो की हा प्रश्न 2दा लक्षवेधीच्या माध्यमातून आला आणि दोन्ही वेळेला माझी लक्षवेधी काही शेवटपर्यंत मार्गी लागली नाही. ती लागायची, पुढे जायची, लागायची, पुढे जायची. शेवटच्या दिवशी ती गायबच झाली. आणि मग माहिती घेतली, असं कळलं की माझी लक्षवेधी कधी येऊच शकत नाही, आमच्यावरती कोण काही कारवाई करूच शकत नाही, कारण संपूर्ण विधिमंडळ आमच्या खिशात आहे. अशा प्रकारच्या कंत्राटदाराच्या बाहेर वल्गना आम्ही ऐकतोय. आणि हा प्रश्नापेक्षा विधिमंडळाची प्रतिष्ठा या प्रश्नामध्ये आता जास्त लागलेली आहे. कारण बाहेर जो काय मेसेज जातोय की हे प्रश्न लागणारच नाही, ही लक्षवेधी यावेळेला पण मी लावली आहे, परंतु ही लक्षवेधी लागणार नाही म्हणून प्रश्न लावलाय. प्रश्न लागला पण लक्षवेधी काय लागेल असं मला वाटत नाही आहे. आणि त्याच्यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्यासाठी या प्रश्नाचं महत्त्व आज जास्त आहे असं मला वाटतं. आता मी मूळ प्रश्नाकडे येतो. सभापती महोदय, हे उत्तर दिलंय. या उत्तरामध्ये सांगितलंय की हे खरे आहे, खरे नाही, हे खरे आहे, अंशतः खरे आहे. माझा साधा प्रश्न हा आहे की 2000 कोटीची या जलसंधारण, पाझर तलाव दुरुस्ती, बाकीच्या या सगळ्या बाबतीच्या निविदांसाठी 2000 कोटीची तरतूद बजेटमध्ये आपले केलेली आहे. पण प्रमा किती दिलेले आहेत? 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत. खरंय का खोटं आहे मंत्र्यांनी सांगावं. जर 2000 कोटीची बजेटरी प्रोव्हिजन आहे, 18,000 कोटीच्या प्रमा दिलेल्या आहेत, 9,000 कंत्राटदारांनी टेंडर भरली छोटी मोठी सगळी, त्याच्यातले 1,000 टेंडर आर्थिक निकष पूर्ण केले नाही म्हणून बाद करून टाकले. आणि एक सुनील कुशिरे नावाचा तिकडे संचालक आहे. हा संचालक अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, सगळ्यांच्या ओळखीचा आहे, सगळ्यांच्या. आणि त्याला असं वाटतंय की अख्ख्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, सभापतींपासून आमदारापर्यंत सगळे माझ्या खिशात आहेत, अशा भाषेत तो बाहेर बोलतोय. आणि त्याचा किस्सा एवढा मोठा आहे, तो किस्सा आज बंद करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आपल्याकडनं आम्हाला ही अपेक्षा आहे की तो बाहेर म्हणतोय, मी आता सभापतीवर आरोप नाही करत आहे, तो बाहेर जे काय म्हणतोय ते मी सभापतींना सांगतोय. आता हे चौकशीमध्ये काढा शोधून, जी मागणी मी शेवटी करणार आहे त्याच्यात तो जे काय म्हणतोय ना ते खरं आहे का खोटं आहे हे चौकशीमधनं बाहेर येणार आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ही जी काही टेंडर्स दिलेली आहेत, याच्यामध्ये टेंडर्सचे प्रकार काय आहेत की खोलीकरण करणे, याच्यामध्ये पाझर तलावाची दुरुस्ती, ग्राउटिंग, या सगळ्या गोष्टी. म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये 2000 कोटीचं काम काढलेलं आहे. या 2000 कोटीमध्ये या सुनील कुशिरेच्या वतीने हे सगळे जे लोक आहेत त्यांची मी नावं आता सांगतो आपल्याला: महेश पाटील, रवींद्र साखरे, रवी हिरवे, DY दामा, कवजित पाटील, सूरज शिंदे, हे त्याचे वसुली एजंट सगळी वसुली करतायत. आणि कामं कोणाला द्यायची, कुठल्या निकषावरती द्यायची, हे सगळं ते लोक ठरवत आहेत. आणि अशा प्रकारची कामं देऊन आज एवढ्या मोठ्या सगळा मॉबिलायझेशन फंड त्यांचा गेलेला आहे. मॉबिलायझेशन फंडामधनं त्यांची टक्केवारी त्याला मिळालेली आहे. आणि एवढा मोठा सगळे तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, आज तिकडचे सगळे जलसंधारणचे अधिकारी, आज BMW मधनं कोण फिरतोय, मर्सिडीज मधनं कोण फिरतोय, यांचे सगळे व्हिडिओ आणि सगळे रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत. पण हा प्रश्न आहे म्हणून याच्यावरती जास्त सखोल चर्चा करता येणार नाही. आपण मला जर अर्ध्या तासाची चर्चा, 2.5 तासाची चर्चा 260च्या प्रस्तावामध्ये दिलं तर मी प्रत्येक टेंडरची चिरफाड करून आपल्याकडे देतो. परंतु आता माझी मागणी अशी आहे की गेल्या 4 वर्षामध्ये या सुनील कुशिरेच्या माध्यमातून जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, जी टेंडर्स दिली गेलेली आहेत, जी टेंडर्स आर्थिक निकषावरती बसत नाही आहेत, जी टेंडर्स कुठल्याही बीड कॅपॅसिटीमध्ये बसत नाही आहेत, जी टेंडर्स सगळी वाम मार्गाने ज्या लोकांना टेंडर्स दिलेली आहे, या सगळ्या टेंडर्सची
आपण उच्चस्तरीय चौकशी करणार काय? या सुनील कुशिरेवरती लाचलुचपत खात्याची चौकशी आता चालू आहे, परंतु ती थंड पक्षात पडलेली आहे, ती कित्येक दिवस झाली चालू आहे. परंतु याच्यावरती उच्चस्तरीय चौकशी करून या किती दिवसात ही उच्चस्तरीय समिती आपण गठीत करणार, उच्चस्तरीय चौकशीला किती कालमर्यादा देणार आणि त्याचा रिपोर्ट हे अधिवेशन संपेपर्यंत किंवा आपण 1 महिन्याच्या आतमध्ये या सभागृहात दाखल करणार का, अशी मागणी. आणि ही चौकशी चालू असेपर्यंत, कारण तोच होल अँड सोल आहे, तो पूर्ण संचालक आहे, त्याच्यामुळे तो जर तिकडे बसला तर ही चौकशी होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब निलंबित करा आणि त्याला निलंबित करून ही चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि उच्चस्तरीय चौकशीचा 1 महिन्याच्या आतमध्ये रिपोर्ट आला पाहिजे. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, आपल्या अनुमतीने मी सभागृहाला सांगू इच्छितो सभापती महोदय की सन्माननीय अनिल परब साहेबांनी स्पेसिफिक प्रश्नामध्ये 2 प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारणा केली होती, त्याची माहिती माझ्याजवळ आहे. आणि सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी जसं उल्लेख केला की अनेक तक्रारी आहेत, शासनाकडे ज्या ज्या तक्रारी आतापर्यंत आल्या सभापती महोदय, त्या सर्व तक्रारीवर चौकशी सुरू आहे. बऱ्याच चौकशी पूर्ण झालेल्या आहेत, त्याचे अहवालसुद्धा आलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये सभापती महोदय, यावरूनच जे आपण आता या ठिकाणी सुनील कुशिरे नाव घेतलं, त्यांची बदलीसुद्धा शासनाने केलेली आहे, त्यांना वाल्मीमध्ये पाठवलेलं आहे. आणि नवीन या ठिकाणी MD या ठिकाणी चार्ज त्यांनी घेतलेला आहे. स्पेसिफिक सन्माननीय सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती महोदय तर त्याची या ठिकाणी चौकशी करू सभापती महोदय. त्यांचं पूर्ण होऊ द्या. नाही हो, आपण त्यांचं जरा पूर्ण होऊ द्या, आपल्याला बोलायला देतो ना मी. आपण बंटी पाटील मंत्री महोदय काय म्हणाले? प्रश्न आहे म्हणून स्पेसिफिक तक्रार मांडली आहे. सभापती स्पेसिफिक तक्रार मांडायला द्या. मी प्रत्येक तक्रारीची आपल्याला तुम्हाला माहिती देतो. माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे. आपण एक सभापती महोदय, ना. सन्मान्य मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे. मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं. कोण देतं? हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना, नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती? जी कंपनी 2008-9 साली अँटी करप्शनमध्ये चौकशी चालली ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल. आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे. मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? सरळ स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात. मूळ सूत्रधार मंत्री महोदय. आणि त्याला सभापती महोदय, मंत्री महोदय बोलतात, आपण बसा, आपल्याला मी बोलायला मी या देतो. ठिकाणी आपल्याला बोलायला देतो. सभापती महोदय, मी अतिशय या ठिकाणी स्पेसिफिक सांगणार आहे की ज्या बऱ्याच तक्रारी येत असतात सभापती महोदय, त्या तक्रारीच्या चौकशी आता सन्माननीय सदस्य परब साहेबांनी जसं सोलापूरचं उल्लेख केला यामध्ये, तर या सोलापूर प्रकरणात 82 कामाची जी काही तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे सभापती महोदय, त्याचा अहवाल यायचा आहे. परंतु ज्या चौकशीचा अहवाल आलेला आहे त्यावरून संबंधितांना त्या पदावरून हटवून दुसऱ्या जागेवर त्यांना बदली केलेली आहे. स्पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न असतील सभापती महोदय, जसं सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी 2 प्रकल्पाबद्दल विचारलं होतं की सारंगवाडी सांग्र तलाव. सभापती महोदय, हा तलाव जलसंपदा विभागाला या तलावाची मान्यता होती आणि तांत्रिक मंजुरी सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती, वर्क ऑर्डर सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती. नंतर सन्माननीय त्या भागाचे तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्कालीन मंत्री महोदयांना त्यावेळेस विनंती केली होती आणि त्याच्यावरून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला सभापती महोदय. आणि हस्तांतरण करतेवेळी सभापती महोदय कुठलंही काम याचं झालं नव्हतं आणि त्याच्यात मग प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या गेली, 1-2 वेळा दिल्या गेली. त्यानंतर त्याच्यात किंमत वाढलेली आहे सभापती महोदय.
दुसरं या ठिकाणी सन्माननीय परब साहेबांनी जो प्रश्न विचारला तर येणारी वैभववाढीच्या संदर्भात याच्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीने या ठिकाणी हे टेंडर घेतलं होतं श्रीराम असोसिएट याचे 2 पार्टनर जे होते सभापतीमध्ये त्यांच्यात आपसामध्ये भांडणं झाले. मग एका पार्टनरनी तक्रारी करणं सुरू केलं सभापतीमध्ये आणि त्यावरून मग त्याची सुद्धा चौकशी झालेली आहे. या प्रकरणात लोकायुक्ताकडून सुद्धा चौकशी झालेली आहे. लोकायुक्ताने या संदर्भात खऱ्या अर्थानं निर्णय दिलेला आहे सभापती महोदय. त्यावरून आम्ही याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली होती. या निर्णयाच्या विरोधात संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टात गेला सभापती महोदय. हायकोर्टाने ते परत या ठिकाणी आम्हाला निर्णय दिला की याला परत टेंडर भरू द्या. त्यावरून सभापती महोदय या विषयात मी एवढं सांगणार आहे की या सर्व प्रकरणाची सुद्धा चौकशी चालू आहे. ACPच्या माध्यमातून सुद्धा चौकशी चालू आहे. विभागाने संपूर्ण कागदपत्र विभागाला पुरवलेले आहेत आणि अजून काही स्पेसिफिक तक्रार असेल सभापती महोदय त्याची सुद्धा चौकशी करू. शशिकांत शिंदे. एक मिनिट अनिल परब, एक मिनिट. सभापती महोदय, सभागृहातले सदस्य ज्यावेळेला बोलत आहेत विषय एवढाच आहे, नावानिशी बोललेले आहे. या सदनामध्ये आणि खालच्या सदनामध्ये या संबंधित अधिकाऱ्याचे कारनामे प्रसिद्ध आहेत. हे बोट अधिकाऱ्यांकडे येत नाही, बोट मंत्र्याकडे येत आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो 25 लाखाचं काम असेल ते 5 कोटीवर काढलेले आहेत टेंडर. 5 कोटी असे तिप्पट चौपटीने पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत. मी पुराव्यासकट आम्ही देऊ. सभापती महोदय, मागणी सरळ आहे. संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक टेंडर भरतात त्या लोकांना बोलून घेतात. तुला हे टेंडर, तुला हे टेंडर, हे टेंडर अशा प्रकारचा मॅनेज करतात. 20% अभावाने त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडे नाही तरी सुद्धा सर्रास पैसे सरकारकडे नसताना टेंडर 10-10 हजार कोटीची काढलेले आहेत. हे गांभीर्याने आहे. हे 76,000 कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येते ना हे सगळा बोजा आहे. आमचं म्हणणं सरळ सरळ आहे. तुम्ही चौकशी कबूल केली. आता इथं लिहिलं 2008 ते 2014 पर्यंतची चौकशी. तो अहवाल अजून आलेला नाही. आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचं सभागृहातल्या सदस्यांची मागणी आहे त्याला निलंबित करा. वेळ पडली तुम्ही स्वच्छ आहात ना तर SIT नेमा आणि त्याच्यावर चौकशी करून कारवाई करा. कारवाई केल्यानंतर सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर बाहेर येईल. सगळे ठामपणाने सांगतात की हा अधिकारी करप्टेड होता आणि हा करप्टेड अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला बदली करून काय करणार आहे. बदली 10-20 वर्ष तो तिथे थांबलाय. त्याला बदली करून काय करतात त्याच्यावर कारवाई करावी आणि ताबडतोब कारवाई करून त्याची चौकशी वेळ पडली तर SIT तर्फे करणार आहात का. प्रकरणाचा त्याने उल्लेख केला. माझी लक्षवेधी मागची काढून बघा. माझे याच्यावरचे मागचे प्रश्न काढून बघा. नाईलाजास्तव 2 प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय. त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही या सभागृहात. हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाही आहे. हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे. येऊच देत नाही प्रश्न. याच्यावरती मी आपल्याकडे बैठका मागितल्या. मी गेल्या 2 अधिवेशनामध्ये आपल्याकडे बैठका मागतोय परंतु बैठक पण लागत नाहीये. मंत्री महोदयांना मी आत्ताच्या आत्ता हे एवढे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत प्रत्येक प्रकरणाचे. ही सगळी प्रकरणं सभागृहात सांगून झाली, पत्र लिहून झाली. तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावई लागलेला आहे की जो सांगतोय की अख्खं महाराष्ट्र शासन माझ्या खिशात आहे आणि म्हणून माझा प्रश्न येणारच नाहीये. आणि म्हणून या सभागृहाचा पूर्ण सेन्स घ्या. या सभागृहातला प्रत्येक सदस्य आज त्याला ओळखतोय. हा कोण माणूस आहे, किती बदमाश माणूस आहे तो. आणि तो जर माणूस सभागृहाला जर गिनतीत घेत नसेल, सभागृहाला गृहीत धरून जर काम करणार असेल तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे. जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे. आमची मागणी एवढीच आहे. सगळी प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत. प्रत्येक प्रश्न काय मी विचारायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि मी विचारलाच पाहिजे म्हणजे तो स्कोपमध्ये बसतो नाही. त्याचा स्कोप लार्जर करणं हा आपला अधिकार आहे. त्याचा स्कोप लार्जर करणं हा मंत्री महोदयांचा अधिकार आहे. त्याचा स्कोप लार्जर करणं हा सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे. प्रत्येक सदस्याकडे याच्या बाबतीतली माहिती आहे. 10 कोटीचं टेंडर 80 कोटीपर्यंत जातोय.
सोलापूरमध्ये 4.5 कोटीचं टेंडर 55 कोटीपर्यंत गेलं. एस्केलेशन कशामध्ये दाखवतात माहिती आहे? ग्राउटिंगमध्ये दाखवतायत. जिकडे काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्केलेट करतात आणि ते 55 कोटीपर्यंत नेतात. 9 10 पट तुम्ही टेंडर वरती घेऊन जाताय. अशी कित्येक प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत. नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून. मी तुम्हाला रिसिव्ड केलेल्याचे स्टॅम्प शिक्के आणून दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या. आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री महोदय सांगतायत फक्त 2च प्रकरण आहेत, 2 प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे. कसं चालेल 2 प्रकरणांवरती? एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय, तक्रारी पडल्या तिकडे केल्या जात आहेत. त्यांनी मान्य करावं की सस्पेंड करा, उच्चस्तरीय चौकशी लावा, SIT लावा. आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत, पण जो माणूस तिथे बसलेला आहे, ज्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे, त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते. आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा, त्याला बाजूला करा सस्पेंड करून, आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा. आणि विधानसभेच्या पटलावरती, विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे. मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला विटो वापरला पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, मागणी आहे. कारण का झालंय की याच्यामध्ये विधिमंडळाला देखील गोवलेलं आहे. मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिनमध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय. आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे. आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी, जसं थोड्या वेळात हक्कभंग येणार आहे आपली प्रतिष्ठा राखण्यासाठीचा, तसा हा एक प्रकारचा हक्कभंग आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी. मंत्री महोदय, नाही, सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय ACPची IPS अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे. त्यांच्याकडे अजून काही सन्माननीय असेल तर ते सदस्यांच्याकडे आपल्याकडे अजून काही माहिती तुम्ही असेल द्या तर त्यांच्याकडे. त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी. सभापती महोदय आपल्याकडे द्यावी ही कागदपत्र आम्ही त्यांना देऊ. नाही. आणि वारंवार मंत्री महोदय संबंधित- सांगतायत की संबंधित- अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे. सभापती महोदय त्या पदावरून त्यांना साईड ब्रँचला टाकलेलं आहे. सभापती महोदय, वाल्मीला त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चौकशी चालू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय कठोर कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत. मला वाटतं सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या 2 प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले. तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे. आपण ऐकून तर घ्या. आणि आपल्याकडे जी काही उपलब्ध माहिती आहे, ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत. आणि आपण जे सांगतायत की तो त्या ठिकाणी व्यक्ती आहे, परंतु त्या ठिकाणी नाही, त्यांचा आता बदली झाली ना, साईड पोस्टिंगला आता ते वाल्मीला गेलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगाने 2 विषयावरती मर्यादित आपण हा प्रश्न उपस्थित केलाय. तथापि आउट ऑफ वे जाऊन देखील मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना प्रवीण दरेकर. सभापती महोदय, अनिल सभापती महोदय, अरे बोलतो ना. सभापती महोदय या ठिकाणी माझं झालं की भाई तिथं ऍक्शन घेऊन टाका त्यांच्यावर. सभापती महोदय, याच्यामध्ये सभागृहातल्या भावना तीव्र आहेत आणि सभापती महोदय, जी काही अँटी करप्शनची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते तर तुम्ही द्याच, परंतु SITची जी मागणी तुम्ही केलेली आहे तर याचे SIT आपण डिक्लेअर करून टाकू. आणि अरे तो तिथं नाही आहे, तो तिथं नाही आहे. एक मिनिट
तो तिथे SIT मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तो त्या जागेवर नाही. आणि म्हणून परब साहेब SIT आपण त्याची चौकशी करू आणि 2 महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू, असं करू. ओके. प्रश्न क्रमांक 3, 5257 एकनाथराव खडसे. प्रश्न क्रमांक 3. मंत्री महोदय, सभापती महोदय छापले होता.